धन्यवाद अभिषेक. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलात तर गोलंदाजीसाठी अभिषेक नाटे जो आहे खूप प्रयत्नशील आहे. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा. आज बघा, जर इथे आज तुम्ही पराभूत ठरलात ना तर पुन्हा एकदा विजयी होण्यासाठी पूर्ण 1 वर्ष म्हणजे 365 दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे आज तुम्हाला जे काही द्यायचे ते आपलं सर्वोत्कृष्ट द्यायचंय. गोलंदाजांना आपल्या भात्यातले सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळायचे आणि फलंदाजांना आपल्या बॅटमधून मात्र आपलं सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स द्यायचंय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण रंगलेली पाहतोय. शिवडीचा सम्राट आणि शिवडीची श्री लक्ष्मी माता. 12 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 2 चेंडू असा इशारा मात्र पंचांकडून. एक वेगळी शैली आहे आमच्या पंच अजित निकम सरांची आणि याच शैलीच्या जोरावरती मात्र संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर असणाऱ्या अंडरआर्म आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून या पंचांना सुद्धा खूप मोठी मागणी आहे. ते नाव आहे मिस्टर अजित निकम, मॅन फ्रॉम बदलापूर. यस, ही आगळी वेगळी शैली पाहायला मिळते. म्हणजेच एक वेगळं समीकरण निर्माण झाले. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि अजित निकम हे वेगळंच समीकरण मात्र सध्या निर्माण झाले संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. यावेळेला देखील चॉप खेळले. चांगला स्ट्रोक, डायरेक्ट थ्रो, स्वतःच्याच डोक्यावरती आपण पाहिलं तर हात मारला या बॅटरने, कारण त्याला ठाऊक आहे आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे आणि हाच बॅटर आता माघारी परतत असताना पाहायला मिळेल. ही मोठी चूक आहे, ही चूक नाहीये तर असं वाटेल की ही मॅचच गमावली. जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 14 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजेच मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असलेला संघ मात्र अगदी 2 धावांनी मात्र पुढे आहे आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी विजय आलेत. आणि अभिषेक, आपण सातत्यपूर्ण पाहतोय की या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात ज्या ज्या वेळेला आल्या त्या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगली मॅच रंगलेली आपल्याला सर्व प्रेक्षकांना नेहमीच बघायला मिळालेली आहे. आणि याच सरासरीने जर स्कोर पुढे सरकत राहिला ना तर ज्या पद्धतीने विजयने सांगितलं होतं, विजय सुद्धा एक असा खेळाडू आहे ज्यांना सुद्धा आपण एक बॅट त्यांच्या उल्हास पॅकर यांच्या उल्हास गोवेकरजीच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे. तर असा एक खेळाडू आहे आणि तिथे विजयने सांगितलं होतं की 28-29 धावांपर्यंत आम्ही त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे 25 ते 28 धावांच्या कुठेतरी आतमध्ये अडवण्याचा त्यांना प्रयत्न करू. तर बघूया आता काय घडतंय या मॅच मध्ये. 15 धावा खोलात टाकलेला बॉल या वेळेला फलंदाजीसाठी मात्र सचिनने येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि ते मात्र हर्ष सुद्धा आउट झालाय. सलामीची जोडी तुटली आहे, फुटली आहे. बॅक टू बॅक येत आहेत आणि सलामीची जोडी आता मात्र पूर्ण तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलेली आपल्याला बघायला मिळते. येस रोशन, दोन्ही सलामीवीर फलंदाज मात्र माघारी परतलेत आणि आता 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. ओ, चांगला स्ट्रोक खेळला जरूर. यावेळेला आणखीन एक सुवर्ण संधी आणि आणखीन एक बॅटर माघारी परतलाय.
तर पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. प्रोजेक्टेड स्कोर सुद्धा आपल्याला दाखवतोय. सध्या आपण पाहू शकता सध्या स्कोर कार्ड वरती 15 धावा, 3 विकेट्स. ओहो, पॉवरफुल स्ट्रोक सचिनच्या माध्यमातून. अभिषेक, सचिन एक असा खेळाडू, एक गटसी खेळाडू, म्हणजे आपण ओरम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जसं सुमित ढेकळे बघतो ना, तसाच मात्र साई सम्राटचा हा सचिन आहे. एक तंत्रशुद्ध फलंदाज तर आहेच, परंतु जिद्दी खेळाडू, शेवटपर्यंत मॅच न सोडणारा फलंदाज आहे. ओहो, यावेळेला फटका चांगला सजवला होता. ज्याप्रमाणे रोशनने उल्लेख केला की सुमित ढेकळे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिनला, हे दोन्ही फलंदाज विशेष बाब म्हणजे डावकऱ्या हाताचे फलंदाज आहेत. आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला सुमित ढेकळे देखील गडसी क्रिकेटर आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सचिन देखील त्याच प्रकारचा हा क्रिकेटर आणि मॅच सोडायला तो देखील कमी करत नाही आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. मयूर साळुंखे आहे बघा स्ट्राईक वरती. झांझरबाई आज अगदी बारीक लक्ष ठेवून आहेत. कुठे कुठे काय काय घडतंय, कोणी कोणी काय काय केलं. 17 धावा, 3 गडी बाद. स्टेप आउट झालेत. परत एकदा मात्र समोरच्या दिशेने बॉल जाईल. सीमा रेषा पार. चौका. कोण कोण आले, आपण सुद्धा जर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बघा आज खूप सारे सपोर्टर्स आले. अभिषेक, आपण जर पाहिलं तर थोडस रेलिंग सोडून बघा, हळूहळू आपण परत पुढे येत आहे. आपण थोडस मागे सरकून घ्या. हा, बरोबर आहे. चला, 21 धावा, 3 गडी बाद, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7ची सरासरी स्कोर कार्ड वरती. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. काय अपेक्षित करतोय अभिषेक शेवटच्या ओव्हर मधून? किती धावा तुला काय वाटतं, किती धावा येतील? यस, या गोलंदाजाकडे क्षमता आहे, कारण 6 बॉल मध्ये 7 ते 8 धावा येऊ शकतात या षटकामध्ये. कारण हा गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर अगदी पहिलं षटक देखील त्याच गोलंदाजाने हाताळलं होतं. तोच अजिंक्य आता आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. हो हो, चांगला बॉल हाताळला. बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर खोलात हाताळला होता आणि त्या बॉलवरती आता एकच धाव आली आहे. मला वाटतं अभिषेक, या मैदानावरती 6 बॉलमध्ये 6 धावा जरी दिल्या ना तर त्याही महागड्या आहेत. कारण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि त्यातल्या ते तितक्या छोट्या आकाराचं मैदान आहे की तिथे 6 बॉल 6 धावा सुद्धा तुम्हाला दिल्या गेल्या त्या मोठ्या मानल्या जातील. तर 22 आणि 3 गडी बाद. स्टेप आउट झाले आणि यावेळेला यष्ट्यांच्या पाठीमागे शिवडीची श्री लक्ष्मी माता संघाचा महेंद्र सिंग धोनी. वाईट बॉल होता, परंतु त्यावेळेला मात्र अतिशय चपळ विकेट किपिंग करत फलंदाजाला केले बाद बाद बाद. त्याच्या चपळाईने त्याने ती स्टंपिंग केली आणि विकेट देखील येताना पाहायला मिळाले. व्हाईट बॉल जरूर आलाय, पण नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी अभिषेक नटे. आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे अभिषेक नटे आणि हा चतुर खेळाडू आहे, हा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑफकोर्स, जसं आपण म्हणतो ना की चिते की चाल बाज की नजर, और अभिषेक के रफ्तार पर कभी संदेह नहीं करते. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल यावेळेला खोदून काढलाय. कुठे जातोय बॉल? तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन, जस्ट 1 रन. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागतंय. 2 बॉल पूर्ण, 4 बॉल शिल्लक आणि धावसंख्या 4 गडी बाद 24. शिवडीचा सम्राट. ओ, चांगला बॉल हाताळला या गोलंदाजाने. अजिंक्य त्या ठिकाणी आहेत आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला या 6 बॉल मध्ये फक्त 6 ते 7 धावा येतील आणि ते घडताना देखील पाहायला मिळतंय. ओ, यावेळेला एकदा वा, काय जल्लोष पाहायला मिळतोय या विकेट नंतर शिवडीची श्री लक्ष्मी माता टीमच्या सपोर्टर्स कडून.
जी पण त्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि ते सुद्धा मेगा स्क्रीनवर आम्हाला दिसत होते. 24 वर 5 सध्या आणि शेवटच्या आता मात्र पंच आम्हाला कळवतात की 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेगा फायनल आणि यावेळेला हा बॉल हाताला लागलाय. हात आई लेकिन मुंह ना लगी. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न इथे मात्र सुरू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. शेवटचा बॉल या इनिंगचा. ओमकार होता स्ट्राईकवर, यावेळेला फसलाय आणि शेवटच्या बॉलवरती मात्र आली आहे विकेट. फलंदाज बाद. ते 6 ते 7च धावा येतील, पण या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 4च धावा अजिंक्यने खर्च केल्या आहेत आणि आता आज 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि अभिषेक ही मॅच आपण पाहतोच आहे, परंतु त्यापूर्वी आज मी आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की ज्यांच्या ज्यांच्या खिशामध्ये मोबाईल आहेत त्यांनी आपापले मोबाईल आपल्या खिशातून बाहेर काढायचे. प्लीज आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण आपल्या सर्वांनी आपापले मोबाईल आपल्या खिशातून बाहेर काढा आणि ज्या वेळेला आपल्याला सांगितलं जाईल त्यावेळेला आपल्या मोबाईलचे फ्लॅश सर्वांनी ऑन करायचे आहेत आणि आमची लाईटमॅन, आमचे जे लाईट दादा आहेत, आपली संपूर्ण मैदानाची लाईट घालवतील. आणि आपल्याला जर ही स्पर्धा आवडली असेल तर साईराज मित्रमंडळाच्या आयोजनासाठी आपण सगळ्यांनी आपल्या मोबाईल मधल्या लाईट्स ऑन करायचे आहेत. आपल्या मोबाईलचा फ्लॅश आपण सर्वांनी ऑन करायचा आहे. चला सगळ्यांनी आपापल्या खिशातले मोबाईल बाहेर काढायचे आहेत आणि आपल्या मोबाईलचा फ्लॅश लाईट ऑन करायचंय. चला आता मात्र आपण लाईट्स ऑफ करतोय. इथे डाव्या बाजूचे प्रेक्षक जरा आपापल्या मोबाईल काढा खिशातले आणि सगळ्यांनी ज्यांना ज्यांना ही स्पर्धा आवडली आहे त्या सर्वांना मी विनंती करेन की आपण आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. अजूनही मात्र मोबाईल बाहेर निघत नाहीयेत. जरा सगळ्यांनी आपापले मोबाईल बाहेर काढा आणि आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करा. आणि समोरचा जो स्विच आहे तो स्विच जरा ऑफ करा. समोर जो स्विच आहे तो स्विच ऑफ करायचा आहे. लाईटचा स्विच, व्हाईट लाईटचा जो स्विच आहे तो ऑफ करायचा आहे. आणि प्रत्येकाने आता प्रत्येकाला विनंती आहे आपापल्या मोबाईल मधल्या लाईट्स आपण ऑन करायचे आहेत. तर आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गेले 4 दिवस या प्रेक्षकांनी जी
मेहनत घेतली आहे आणि मंडळाला जे सहकार्य केलंय त्याबद्दल आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं साईराज मित्र मंडळाच्या वतीने या SRPL 2025 सीझन 9 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. हॅलो रोशन, एक 5 मिनिटं आपण थोडेसे मॅच थांबवत आहोत. आपल्याला थोडेसे बॅनरचे फोटो घ्यायचे, थोडी रॅलिंग खाली आलेली आहे, अन्यथा सारखा डिक्लेअर लागत जाईल. एक 5 मिनिटं आपण थोडीशी मॅच थांबवतोय. रोशन, आपले मित्र संतोष पोटे आज वाढदिवस आहे, ते स्वतः आलेले आहेत. आज संतोषी आर्टचे सर्वे सर्वा आपल्या मुंबई शहरातील एक नामवंत असे वस्त्र अलंकारकार आमचे जन्मदिवस आहे असे आमचे लाडके मित्र संतोषजी पोटले नवदुर्गा मातेचरणी मात्र ज्यांचं विशेष योगदान राहिले, अगदी मातेच्या सेवेसाठी मात्र नेहमीच कार्यरत असतात अशा आमच्या लाडक्या मित्राचा वाढदिवस संतोष पोटले. जर एकदा सगळ्यांना विनंती आहे संतोषजी पोटले यांच्यासाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संतोष, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्क्रीन ऑपरेटर, एक विनंती आहे, शिवडीची नवदुर्गा आणि संतोष पोटले असा एक लिहिलं एक व्हिडिओ आहे, कृपया तो प्ले करायचा. रोशन प्लीज कोऑर्डिनेट. आज आमच्या लाडक्या मित्राचा वाढदिवस आहे. आपल्या शिवडीच्या नवदुर्गा मातेचरणी मात्र नेहमीच तो सेवा देण्यासाठी तत्पर असतो आणि आपल्या नवरात्रोत्सव कालावधीमध्ये अगदी देवीला सजवण्याचं, देवीला नटवण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष केलं जात आहे. देवीला अधिकाधिक सुंदर कसं बनवता येईल किंवा देवीला अधिकाधिक सुंदर रूप कसं प्राप्त करून देता येईल याचा नेहमीच त्याचा एक प्रामाणिक प्रयत्न राहिलाय. आणि असा आमचा लाडका मित्र सोम्या म्हणजेच संतोष पोटले याचा आज जन्मदिवस आहे. संतोष, तुला पुन्हा एकदा या साईराज मित्र परिवाराच्या वतीने आज या SRPL 2025 सीझन 9 मध्ये वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा आज या व्यासपीठावरती आम्ही देत आहोत. आणि आपला एक छोटासा व्हिडिओ आज मंडळाच्या माध्यमातून मात्र बनवला गेलाय. एक चित्रफित आपल्या नावाची या ठिकाणी बनवली गेली, ती आपण मेगा स्क्रीन वरती आपण प्ले करतोय. आणि मेगा स्क्रीनवर आपण पाहत आहोत शिवडीच्या नवदुर्गेला जो दरवर्षी एका वेगळ्या आगळ्या स्वरूपात साकारतो तो आमचा मित्र, शिवडीच्या नवदुर्गेचा वस्त्र अलंकार जो पूर्ण जबाबदारी सांभाळतो संतोष पोटले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मेगा व्हिडिओवर शिवडीची नवदुर्गा आणि संतोष पोटले यांचा एक सुंदर व्हिडिओ. साऊंड
नामवंत समाजसेवक श्री सुशांतभाई साळुंके आज या ठिकाणी आपल्या सर्व मंडळींसह मित्रमंडळीसह उपस्थित आहेत. मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. सुशांतभाई, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. साईराज मित्र मंडळाच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. साईराज मित्र मंडळाची आज जी वाटचाल आहे ती काही निस्वार्थी जी आमची लोक आम्हाला सहकार्य करत असतात निस्वार्थपणे, खरं तर त्यांच्यामुळे ही वाटचाल होत असते. आणि या निस्वार्थ मित्रांमध्ये ज्याचं नाव अग्रस्थानी असेल तो म्हणजे आमचा मित्र संतोष पोटले. कोणत्याही स्वार्थाचा किंवा फायनान्शियल सपोर्टचा विचार न करता अगदी मनापासून देवीची सेवा तो करत असतो. केवळ देवीच नाही तर आमचा जो साईबाबा सप्ताह असतो व त्यानंतर येणारे विविध उत्सव तो अगदी मनापासून येऊन सर्व आमच्या या मंडळाचा स्वतःचा मंडळाचा भाग समजून हे सर्व करत असतो. एकदा जोरदार टाळ्या संतोष पोटलेसाठी. त्याला आज वाढदिवस देखील आहे. त्याला साईराज मित्र मंडळाच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा करत असतो. तसंच या निस्वार्थ व्यक्तींमध्ये शिवा दरेकर, शिवा इव्हेंटचे आमचे सर्व शिवा दरेकर आहेत. त्यानंतर साऊंड माइंडचे योगेश रोगे, या सर्व तीनही व्यक्तिमत्वांचा मी या शुभप्रसंगी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी आणि मान्यवरांचा आपण एक सन्मान या ठिकाणी करूयात. मंडळाच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन या ठिकाणी शिवडी विभागातील नामवंत समाजसेवक व ज्यांचं नेहमीच मंडळाला मार्गदर्शन व सहकार्य लाभत असतं ते आमचे हितचिंतक शुभचिंतक सन्मान्य सुशांतभाई साळुंके आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने राहुल चौहान, किसन कदम यांना विनंती करतो आपण दोघांनी मिळून माईंचा या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ व शिवरायांची प्रतिमा देऊन आज या ठिकाणी माईंना सन्मानित करायचं. शिवा या ना, बाई बोलवत आहेत. खूप खूप धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचं. पुन्हा एकदा साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करतोय. आणि सध्या मला वाटतं पहिल्या डावाचा खेळ अभिषेक संपलेला आपण पाहिलेला आहे. आणि आता मात्र मेगा स्क्रीन वरती आपण पुन्हा एकदा हे सर्व मान्यवर आणि मान्यवरांची मोठी मांदियाळी व्यासपीठावरती उपस्थित राहिलेली पाहत असताना आता मात्र दोन्ही टीमला मी परत एकदा मैदानावरती येण्याची विनंती करतोय. मॅच ऑफिशियल आपण मैदानाचा ताबा घ्या. अजित निकम सर आणि रोहनजी दोंदे हे आपल्या स्पर्धेचे पंच आहेत. आणि सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते ती शिवडीची श्री लक्ष्मी माता या संघाच्या माध्यमातून. मंडळास वेळोवेळी सहकार्य करणारे किसन बुवा कदम यांचा देखील आपण या ठिकाणी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. किसन दादा पण आपण या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ व शिवरायांची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत. मंडळाच्या सर्व उपक्रमात सुशांतभाई साळुंके असतील, किसन बुवा कदम असतील, या सर्वांचं नेहमी सहकार्य लाभत असतं. धन्यवाद गणेश. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहोत या मेगा फायनलच्या सेकंड इनिंगकडे. 24 बॉल आणि 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र शिवडीची श्री लक्ष्मी माता संघाकडून आणि विरोधामध्ये आहे तो मात्र शिवडीचा सम्राट. एका बाजूला लोहारचा शिवडी कोर्टाच्या आजूबाजूच्या परिसरातले सर्व खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला मात्र म्हाडा वसाहतीतील हे सर्व 9 प्लेयर 8 प्लेयर जे काही आहेत ते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हा 26 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी सज्ज. अभिषेक आणि विजय, अभिषेक नाटे आणि विजय नागलेकर मैदानाच्या आत. स्ट्राईकवर अभिषेक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय नागलेकर. गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिल्या षटकासाठी पहिलं षटक घेऊन आरंभी आणि प्रारंभी षटक घेऊन हर्ष सज्ज झालाय. 24 बॉल आणि 26 धावांचा पाठलाग. यस रोशन,
दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात आणि पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आज मात्र आपलं सर्वस्व या ठिकाणी अर्पण करायचंय, त्याशिवाय मात्र तुम्हाला ही स्पर्धा जिंकता येणार नाही. आणि जर का या लेवलला येऊन तुम्ही पराभूत ठरला तर पूर्ण 1 वर्ष तुम्हाला या साईराज प्रीमियर लीग 2026 ची वाट पाहावी लागेल, 10व्या पर्वाची वाट पाहावी लागेल. पहिला रन मात्र इथे घेतला गेलाय. फलंदाज अभिषेक नाटेच्या माध्यमातून स्वीप केलं बॉलला, फॉलिंग स्वीप सोबत अगदी फ्रंट फुटला येऊन एक चांगलं स्ट्रेच करत स्वतःला मात्र त्या ठिकाणी ही पहिली धाव घेतली अभिषेकनं. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र आज त्यांना इथे खेळावं लागणार आहे, कारण इथे चुका करून चालणार नाहीत, इथे चुकीला माफी नाही. इथे जर चूक केलं तर त्या चुकीला तुम्हाला मात्र वर्षभर कोसत राहावं लागेल. आणि त्यासाठी मात्र आता अगदी विचार विनिमयपूर्वक तुम्हाला हा सामना खेळावा लागेल. येस रोशन, ही महत्वाची मॅच आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे, संघाला जिंकून द्यायचा आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळले जरूर, पण आता धावाच्या स्वरूपात विजय आउट. एक वर एक पहिल्या 3 बॉल मध्येच एक मोठी विकेट, एक मोठा झटका लागतोय तो शिवडीची श्री लक्ष्मी माता टीमला. आनंदाचं वातावरण आहे मैदानाच्या आतमध्ये. काही समर्थक शिवडीचा सम्राट साठी आले तर काही समर्थक शिवडीची श्री लक्ष्मी माता टीम साठी आले. दोन्ही समर्थकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मेगा फायनलच्या सेकंड इनिंग साठी. पुन्हा एकदा स्वीप केलाय, परत एकदा अंपायरच्या दिशेने बॉल जाताना बघायला मिळतोय. धावा आणि धावांसाठी केली जाणारी धाव गेले 4 दिवस आपण या मैदानावरती अनुभवतोय. बघा, जिथे काही चांगलं घडतंय आमच्या प्रेक्षकांना ते आवडतंय, तिथे तिथे मात्र टाळ्या वाजतायत. एक शून्य प्रेक्षक वर्ग या साईराज प्रीमियर लीगला गेले 9 पर्व लाभलाय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत SRPL साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. हे प्रेक्षक थोडं आपण मागे उभे राहा, रेलिंगवर जोर देऊ नका, विनंती असेल. धन्यवाद. मॅच ऑन. फटका खेळला त्या ठिकाणी यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि एक धाव मात्र या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर विशेष सहकार्य लाभलंय कॅनरा बँक यांचं. शेवटच्या क्षणापर्यंत आज मात्र फाईट करावी लागणार आहे या दोन्ही टीमला. इतक्या सहजासहजी मात्र हातातून सामने देणारे संघ नाही आहेत. एका बाजूला शिवडीचा सम्राट आहे, दुसऱ्या बाजूला शिवडीची श्री लक्ष्मी माता. दोन्ही संघांमध्ये मात्र एकापेक्षा एक वरचढ खेळाडूंचा भरणा आहे. आणि हा 1 to go चा इशारा अजित निकम सरांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला आणि यावेळेला कट केला. पॉइंटच्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल रन मात्र घोषित स्वरूपातली मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. ती शिवडीची श्री लक्ष्मी माता टीमला. पहिल्या षटकाचा खेळ संपेल आणि 1 गडी बाद 4 धावा स्कोर कार्ड. छोटस बर्थडे सेलिब्रेशन आपण या ठिकाणी प्लीज. रोशन, तर हे छोटस बर्थडे सेलिब्रेशन आपण करणार आहोत. डीजे मास्टर मात्र आपला एक बर्थडे सॉन्ग प्ले करेल आणि त्यानंतर मी संतोषला विनंती करेन आपण केक कटिंग करायला सुरुवात करायला हरकत नाहीये. तर उपस्थित मान्यवरांना मी सर्वांनाच विनंती करेन की आपल्या लाडक्या मित्राचा हा वाढदिवस आपण व्यासपीठावरती आज केक कापून साजरा करतोय. आपण सगळ्यांकडून मात्र त्याला शुभेच्छा देऊया आणि मला वाटतं आमचे डीजे मास्टर सुद्धा आता सज्ज आहेत. तर होऊन जाऊ द्या, बर्थडे आहे भावाचा.
यांचा वाढदिवस या ठिकाणी जे उपस्थित लहान मुलं आहेत त्या सर्वांना आपण केक वाटप करून या ठिकाणी सर्व लहान मुलांना संतोषचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. तर आकाश वरपे जे केक्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट करावे. थँक्यू आणि सॉरी डिस्टर्बन्स साठी. आपण कंटिन्यू करू शकता. साईराज मित्र मंडळाच्या चला धन्यवाद. विनंती आहे, जे केक्स आहेत ते आपण त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करावे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र आता दोन्ही टीम सज्ज आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एक गडी बाद 4 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या आपण बघू शकता. आणि अजूनही सामन्याचं इक्वेशन सुद्धा आपण मेगा स्क्रीन वरती पाहूया. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. पाठलाग मात्र मला वाटतं या ठिकाणी करत आहेत. 26 धावांची गरज 24 बॉल मध्ये आतापर्यंत होती. आणि त्यानंतर मात्र आता पाहिलं तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धावांची गरज आहे. या वेळेला फिरकी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज प्रवीण आलाय गोलंदाजी मार्क वरती. आज फलंदाजीच्या माध्यमातून जरी तो लवकर आउट झाला असताना तरी मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजीच्या जीवावरतीही तो आपल्या टीमला विजय मिळवून देण्याच्या पूर्णतः प्रयत्नामध्ये असणार आहे. दरम्यान इथे मात्र चोरटे धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र आता पंचांचा निर्णय. येस ओ यू टी बॅटर आउट. चला आता इथे मात्र मोठी विकेट आली आहे. प्रेशर आणि प्रेशर मात्र वाढत आहे. परंतु हार मानून चालणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचंय. ओ या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अपील केली गेली आहे आणि पंचांच्या निर्णयाची मात्र वाट पाहायची आहे. पंच मात्र त्या ठिकाणी. आणि बघा या खेळाडूने या फलंदाजाने एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे. या खेळाडू वृत्तीसाठी जर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅट्रिक जर गोलंदाजाने पूर्ण केली तर साई भक्त राम मोरे यांच्याकडून गोलंदाजाला 1555 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. ओ या वेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय प्रवीणने. बॅटिंगच्या माध्यमातून जरी तो लवकर आउट झाला असला तरी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र आपला पूर्ण 100% नव्हे तर 110% देण्याचा प्रयत्न मात्र त्याच्याकडून केला जातोय. सध्या 4 बॉल आणि पूर्ण झाल्यानंतर 3 विकेट 4 धावा स्कोर कार्ड वरती. डाऊन द लेग साइड एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत का बघूया. वाईड +1 2 धावा मला वाटतं या ठिकाणी मिळणार आहेत. आणि शेवटच्या उरलेल्या 2 बॉल मध्ये जर एक चौकार फलंदाजाने ठोकला तर साई भक्त राम मोरे यांच्याकडून त्या फलंदाजाला 1555 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि शेवटच्या बॉलवर जर चौकार मारला बॅटरने तर पुन्हा एकदा साई भक्त राम मोरे कडून त्यांना 2000 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. समोरच्या दिशेने प्रयत्न चांगला आहे परंतु सचिनची फिल्डिंग मात्र आडवी आली आहे आणि इथे मात्र धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. काय सामन्यात रंगत पाहायला मिळते. 3 विकेट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आणि मात्र 7 धावा. मेगा स्क्रीन वरती मात्र आता आपल्याला इक्वेशन ही पाहायला मिळेल.
12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे शिवडीची श्री लक्ष्मी माता या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. यस रोशन 12 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. काय सामना रंगतोय इथे. मात्र फाइट केली जाते है. जब तक ना सफल हो चाहे नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जरा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त फाइट चालू आहे. गोलंदाजाने जर 2 विकेट पटकावले त्याच्यासाठी 2222, बॅटरने 2 चौकार ठोकले तर त्याच्यासाठी 2222 चा पुरस्कार दिला जाईल साई भक्तराम मोरे यांच्याकडून. आणि वाईड बॉलवर आता विकेट आली आहे. बॅटर आउट. थँक्यू सो मच. 4 गडी बाद आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच विकेट आली आहे. मिथिलेश आणि अजिंक्य मैदानाच्या आत आता मात्र फाइट करतील. गोलंदाजी मार्क वरती आहे हर्ष. एक अटीतटीची मॅच, एक महत्वपूर्ण सामना, साईराज प्रीमियर लीग ची मेगा फायनल. आणि आता मात्र पुन्हा एकदा बॉल डिक्लेअरच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतोय. जिथे तिथे आपण पाहाल तिथे मात्र आपल्याला फक्त आणि फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा सामना आहे आणि काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघा इथे मात्र टाळ्यांचा गजर होतोय आणि पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय.